तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात येणाऱ्या हातरुण गावातील महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात स्वच्छतेचा अभाव, पाण्याची उधळपट्टी आणि काही शिक्षकांची गैरहजेरी यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पालकांकडून केला जात आहे। हातरुण येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ग्रामपंचायत मार्फत पाणी पुरवठा केला जातो, मात्र नळ सुरू झाल्यानंतर पाण्याच्या टाकीकडे लक्ष देणारे कोणीही नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र दिसत आहे। कडाक्याच्या उन्हामुळे आधीच परिसरात पाणी टंचाईचे सावट आहे। अशा परिस्थितीत शाळेतच पाण्याची उधळपट्टी होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। यामुळे पाण्याच्या टाकीजवळ साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। याकडे शाळेच्या मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष होत असल्याचंही बोललं जात आहे। याशिवाय काही ठिकाणी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडूनच कामे करून घेतली जात असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। दरम्यान शासनाने सर्व शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना नियमित उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही हातरुण, सिंगोली, मालवाडा, खंडाळा, बोरगाव, वैराडे, कारंजा, रमजानपूर आणि कंचनपूर परिसरात काही शाळांमध्ये शिक्षक अपडाऊन करतात। काही शिक्षक शाळा सुरू असतानाही शेतात, हॉटेलमध्ये किंवा स्वतःच्या व्यवसायात व्यस्त असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। तर काही शिक्षक शाळेत येऊन फळ्यावर काही शब्द लिहून बाहेर गप्पा मारत बसतात, अशी तक्रार पालकांनी केली आहे। या निष्काळजीपणामुळे गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे। माध्यमांसमोर बोलण्यामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक त्रास देतील या भीतीपोटी पालक व विद्यार्थी समोर येण्यास घाबरत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन, बाळापूर।